मी फक्त 5 मिनटं घेणार आहे. थोडंसं म्हणतात ना एकदम कहाणी में ट्विस्ट आ गया आहे. तर गाणी चालू होती. मी 5 मिनटं फक्त थोडंसं इन्व्हेस्टमेंटबद्दल बोलणार आहे. घाबरू नका, मी काही प्लान वगैरे विकायला आलो नाही आहे सेल्समॅनसारखं. नाही तुम्हाला काही करोडपती बनवण्याची स्वप्न दाखवणार आहे ना 1 लाखाचे 1 कोटी करणार आहे. सो बेसिकली कसं आहे की आजच्या तारखेमध्ये तुम्ही बघत असाल तर इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी भरपूर आहेत. खूप लोक म्हणजे तुम्ही बघा की म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करत असतील. प्लीज जरा हात वर करा, किती किती लोकांनी म्युच्युअल फंड्समध्ये आत्तापर्यंत इन्व्हेस्ट केलेत पैसे. प्लीज प्लीज हात वर करा, हात वर करा प्लीज. अच्छा, म्हणजे अजून काही लोकांनी केले नाही आहेत वाटतं. हॅलो हॅलो प्लीज, ज्याने ज्याने वरती केलेत मला अजून एक्सपेक्टेड आहेत हात वरती असणं म्युच्युअल फंड्समध्ये. प्लीज कोणी कोणी इन्व्हेस्ट केलेत म्युच्युअल फंडमध्ये? येस 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 येस, ग्रेट ग्रेट ग्रेट. अच्छा, मला एक सांगा, 2020 नंतर कोविडपासून कोणी कोणी इन्व्हेस्टमेंट केली म्युच्युअल फंडमध्ये? खास करून हर्षद मेहताची वेब सिरीज बघून, फुल स्कॅम 1992, रिस्क है तो इश्क है, स्टॉक्समध्ये भरपूर लोकांनी इन्व्हेस्ट केलं. कोणी कोणी केलं आहे? प्लीज हात वर करा प्लीज. एकदम एकदम सोपं झालं ना, कारण आता म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करणं. काय सगळे ॲप्स आहेत, भरपूर यूट्यूबवरती रील्स आहेत. ॲप डाउनलोड केला, बाय सेलचं बटन दाबलं, झालं काम. पण तुम्हाला माहिती का, अजून एक तिसरं बटन पण असतं त्या ॲपमध्ये. कोणाला माहिती आहे? प्लीज सांगाल. एक बायचं बटन असतं, एक सेलचं बटन असतं. तिसरं बटन कोणाला माहिती आहे का? कॅन एनीवन प्लीज गेस? ओके, एक तिसरं बटन असतं ना, ते इनविजिबल असतं. ते कुठलाच ब्रोकर तुम्हाला सांगणार नाही. ते असतं रिस्क मॅनेजमेंटचं. बरं, रिस्क मॅनेजमेंट आहे तो ब्रोकर करतो, पण आपण नाही करत. कुठलीही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी ना तुम्ही तुमची स्वतःची पहिले रिस्क असेसमेंट करून घ्यायला पाहिजे. आणि तेच आम्ही, म्हणजे मी स्वतः ओम इन्व्हेस्टमेंटमध्ये करतो. प्रत्येकाची आम्ही रिस्क असेसमेंट टेस्ट करतो. त्यामध्ये आम्ही आमच्या कस्टमरला कमीत कमी 14 ते 15 प्रश्न विचारतो. म्हणजे थोडक्यात आम्ही कोण बनेगा करोडपती खेळतो. त्यामध्ये प्रत्येकाची उत्तरं असतात, ते त्यावर टिक करतात आणि त्याप्रमाणे मग आम्ही डिसाईड करतो की या माणसाची रिस्क घेण्याची ॲपेटाईट किती आहे. आणि त्याप्रमाणे मग त्याचं गोल प्लॅनिंग होतं आणि मग त्यांना एखादा फंड दिला जातो. नाहीतर काय होतं माहिती आहे का, तुम्ही विदाऊट एनी रिस्क असेसमेंट तुम्ही एखादा फंड घेतला. ते तुम्हाला बऱ्यापैकी मी उदाहरण देतो. मध्ये माझा मित्र आहे एक, तो एकदम मस्त फुल फिट 6 पॅक्स ॲप्स यूज आहे त्याचे. तुम्ही त्याला म्हटलं, अरे यार मला पण जरा काहीतरी कर, मी असाच नुसता घरी उशिरा उठतो, आळशी झालो आहे, वजन वाढतं आहे. तुम्हाला बोला, ये तुम्हाला उद्या पळायला 6 किलोमीटर आपण पळूया. तर तुझी पण मी मस्त 6 पॅक्स ॲप बनवायला मदत करतो. मी आपलं मस्त 3000चे शूज घेतले नायकीचे, मस्त ते कपडे बिपडे घातले, कपडे घालतात ते रनिंगसाठी. आणि दुसऱ्या दिवशी पळायला गेलो. 3 किलोमीटर नंतर आहे ना मला बाईकवरनं घरी सोडलं त्याने. कारण माझी ना हालत अक्षरशः खराब झाली होती. कारण मला वाटलं की कदाचित मी 3000चे शूज घातलेत, चांगले गेटअप केला आहे, तर मी आरामात पळू शकेल. पण तसं झालं नाही, कारण त्याची तेवढी माझी रिस्क ॲपेटाईटच नव्हती, माझी तेवढी ताकदच नव्हती. तसंच होतं इन्व्हेस्टमेंट बरोबर. दुसऱ्याने काहीतरी रिस्क घेतली, पैसे कमवले, आपण पण तेच सेम कॉपी करायला जातो. आणि जेव्हा मार्केट पडतं ना तेव्हा हालत सगळ्यांची खराब होते. काय की मार्केटमध्ये ना एक सेईंग आहे, ऑलवेज लर्न्स फ्रॉम अदर्स मिस्टेक. कारण तुम्ही केलेल्या मिस्टेक्स आहेत ना, या फार कॉस्टली पडतात, खूप पैसे भरायला लागतात त्यासाठी. सो कुठलीही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी ना ॲज अ कन्झ्युमर, ॲज अ कस्टमर, प्लीज प्रश्न विचारा तुमच्या ॲडवायझरला. कारण आतारखेत ॲडव्हर्टाइजमेंट रील्स यूट्यूबवरती येतात किंवा शॉर्ट्स येतात इंस्टाग्राम वगैरे, इतकं इझी झालं की आपण प्रश्नच विचारत नाही. किती लोकांनी मला सांगा त्यांच्या ॲडवायझरला प्रश्न विचारत आत्तापर्यंत की मी हा फंड का घेतो आहे, किंवा मी इकडे इन्व्हेस्टमेंट कशासाठी करतो आहे, नेमका याचं उद्दिष्ट काय. एका सेटिंगमध्ये एक इन्व्हेस्टमेंट फायनल होते, आपण इन्व्हेस्टमेंट करून मोकळं होतो, पण कोणी त्याचं ऑब्जेक्टिव्हच विचारत नाही. तर प्लीज आपल्या जो कोणी ज्यांच्याकडे थ्रू तुम्ही इन्व्हेस्ट करत असाल त्यांना प्रश्न विचारा, होमवर्क करा आणि थोडा वेळ घ्या. एका झटक्यात इन्व्हेस्टमेंट करू नका. कारण आत्ता मार्केट चांगलं आहे, सगळं चांगलं आहे. मार्केट आहे ना आपलं इंडियामध्ये 2 प्रकारे चालतं. एक तर खूप चांगलं चालतं, नाही तर खूप वाईट चालतं. ते म्हणतात ना, जेव्हा चांगलं असतं तेव्हा खूप चांगलं, जेव्हा वाईट असतं तेव्हा खूप वाईट असतं, मध्ये काही नसतं. आता सगळं चांगलं आहे तर सगळंच चांगलं, पण जेव्हा ते वाईट होतं ना त्यावेळी टिकून राहायला खूप प्रॉब्लेम होतो. मग अशा वेळी फक्त आणि फक्त तुमची रिस्क मॅनेजमेंटच तुम्हाला वाचवते आणि ते नेमकं आम्ही करतो. तर मी जास्त वेळ घेत नाही, फक्त एक वॉरेन बफेटचं कोट सांगतो तुम्हाला आणि मी माझं स्पीच एंड करतो. की वॉरेन बफेट म्हणतात की ॲन इडियट विथ ॲन प्लॅन कॅन बीट 100
जीनियस विदाउट प्लॅन. सो प्लीज प्लॅन करा आणि त्याप्रमाणे इन्व्हेस्ट करा. आणि काहीही माझी मदत लागली ना तर मला प्लीज फोन करा, व्हॉट्सअप करा, कधीही आय एम अवेलेबल एनी टाईम. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मॅडम, थँक्यू व्हेरी मच. राहुलजी, तुम्ही थांबायचं आहे. तुमचं इथे छोटेखानी स्वागत समारोह करण्यात येत आहे. आपल्या वन्स मोर म्युझिकलच्या संस्थापिका वंदनाजी पांगारकर यांच्या हस्ते आपण त्यांना पुष्पगुच्छ देणार आहोत. वेलकम. आणि आपल्या क्लासचा एक मोमेंटो, जिंदगी के बाद भी और जिंदगी के साथ भी, यही आपके अलमारी में रहेगा. LIC से लेकर आपने बहुत अच्छी यहाँ खबरदारी देखी है. देखिए कितने पैसे लगाए जाते हैं. थैंक यू. चलो फिर एक बार गीत और संगीत.